शेतकरी मित्र नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा टोमॅटोचा जॅकपॉट ह्या विषयावर मी बोलणार आहे. आणि तसेच आपल्याला बरेच मुद्दे कव्हर करायचे आहेत की कधी लावलं पाहिजे, कुठल्या भागामध्ये किती प्रमाणात लावलं जातं, कधी संधी तयार होते, ह्या बऱ्याच विषयावर बोलणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा. जेणेकरून आमचं जे ध्येय आहे की बाबा महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे, यासाठी जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचून जाईल. तसं आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ समजत राहील. तर शेतकरी मित्रांनो, जसे की ह्याच्या आधी तुम्ही माझे बरेच टोमॅटोचे व्हिडिओ बघितला असणार आहे. बरेच मी स्वतः काम करतेलं किंवा कशा पद्धतीने आम्ही टोमॅटो शेती करतो किंवा आमचे सहकारी आहेत, शेतकरी मित्र आहेत, ह्यांचे बघितलेले आहेत प्लॉट की 100-100 एकर करणारे टोमॅटोचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. किंवा खाली चॅनलच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक आहे. त्या वेबसाईटवर गेला, तुम्ही टोमॅटोवर क्लिक केला तर टोमॅटोचे बरेच सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, आज हा का मुद्दा घेतलेला आहे की बाबा गेले 8-15 दिवसामध्ये मी बरेच असे व्हिडिओ टाकत आहे की बाबा 20-25 लाख रुपये करून देणारी पिकं आपली. तर त्यामध्ये मी टोमॅटोचा उल्लेख केला होता. तर ह्या बऱ्याच पिकाबद्दल बोलणार आहे मी. आणि जेणेकरून आमची जी टीम पण आम्ही ॲक्टिवेट करालो की जेणे जास्तीत जास्त तुम्हाला सहकार्य करण्यासाठी. तर ह्या टीमपर्यंत पण पोचवलो. वर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की सगळ्यांचे नंबर पण मी दिलेले आहेत की बाबा त्यांच्याशी सहकार्य करू शकता किंवा बॅक ऑफिसचा नंबर दिलेला आहे, त्याच्याशी संपर्क करून सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत बॅक ऑफिसला फोन केला तर ते तुम्हाला आमचं जे काही कन्सल्टंट आहे ते तुमचं मार्गदर्शन तुम्हाला करतील. तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त बाबा ह्या पिकांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे बाबा, की काय चुकतात शेतकरी, कुठं चुकतात आणि जॅकपॉट का लागत नाही, तर ह्या बऱ्याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. जसं की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की लास्ट इयर टोमॅटोचा बंपर रेट राहिलेला आहे खूप चांगला. त्याच्या आधी बरोबर 3 वर्षसुद्धा अतिशय चांगला रेट राहिला होता. मधल्या 2 वर्षामध्ये सुद्धा एक पॅच होता, म्हणजे ज्या वर्षी माझ्या अंदाजानं 2019ला खूप चांगला रेट लागला होता आणि त्यानंतरसुद्धा कंटिन्यू सलग 6 महिने 8 महिने टोमॅटोला खूप चांगला दर होता आणि तिथनं टोमॅटोचा दर पडत हळूहळू गेला. मग हे का होतं असं आणि काय सिच्युएशन आहे ह्याच्या मागचं, ह्याबद्दल आपण बोलणार आहे. बरीच लोक म्हणतील की सुरुवातीलाच की बाबा ज्यांना हे सगळं माझं भाषण ऐकायचं नाही आहे त्यांनी व्हिडिओ स्किप करा, पुढं जावा किंवा तुमची इच्छा. कारण का काय आहे की बाबा सामान्य शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. आम्ही फिरतो आज 10-12 जिल्ह्यामध्ये काम करतो, 2-3 राज्यामध्ये काम करतो. तर हे फिरत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना भेटतो, चर्चा होते आपली, बऱ्याच व्यापाऱ्यांना भेटत असतो आम्ही कंटिन्यू. आणि ह्यातनं बाबा काय वाटतं बाबा एक सारांश ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात की मी 10 वर्ष टोमॅटो करतोय पण यशस्वी झालो नाही, माझा हा प्रॉब्लेम झाला. ह्या मुद्द्यापासून मला सुरुवात करायची आहे. शेतकरी मित्रांनो, टोमॅटोमध्ये यशस्वी व्हायचं आहे. मी असे बरेच शेतकरी बघितल्यात की बाबा टोमॅटोमुळं आमचं दिवसमान बदलले आणि टोमॅटोमुळं मी तोट्यात गेलो असे म्हणणारे सुद्धा खूप सारे शेतकरी आहेत. पण एक गोष्ट विचार करायचा शेतकरी मित्रांनो आपल्याला की बाबा जर का आपण 10-10 वर्ष टोमॅटो करत असलो आणि 10 वर्ष कंटिन्यू आपण नुकसान होत असलं तर ह्यामध्ये चूक आपली आहे. कारण का जी म्हण आहे की बाबा एकदा चूक झाली की सुधारायला पाहिजे आपण, दुसऱ्या वेळेला चूक होता कामा नये. मग ह्यामध्ये आपण काय केलो काय की बाबा 10 वर्ष प्रॅक्टिस करत असताना टोमॅटोमध्ये मी पहिला विदाऊट ड्रीप करत होतो, विदाऊट मल्चिंग करत होतो, पाट पाण्यावर टोमॅटो घेत होतो, तारकाठी विदाऊट तारकाठी करत होतो. तर या सगळ्या टेक्नॉलॉजी हळूहळू सुधारल्या आपण लोकांचं बघून की बाबा आपण तारकाठी करायला लागलो, चांगली मल्चिंगवर करायला लागलो, ड्रीप इरिगेशनवर करालो. आता डबल लॅटरल टाकतोय आपण, हळूहळू तिबल लॅटरल टाकायची पद्धत येईल, पाटामध्ये सुद्धा लॅटरल टाकायची वेळ येईल. ह्या बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत तर मग ह्यामध्ये आपल्या हळूहळू सुधारणा पाहिजे. स्टेकिंग पहिला मी 10 फुटावर करत होतो, मग हळूहळू 8 फुटावर आलं, सपोर्ट द्यायला लागलो त्याला, दोन्ही बाजूनं स्टेकिंग करायला लागलो, स्ट्रेस फ्री ठेवायला लागलो, तर नेट हाऊसमध्ये करायला लागलो. तर ह्या सुधारणा जर का होत नसल्या आपल्यामध्ये तर आपण तोट्यातच जाणार आहे 100%. आणि मी अशी लोकं बघितलेले आहेत की बाबा भले मी 2 एकरच करतोय पण माझं नियोजन खूप चांगलं आहे, मी प्रॉपर मल्चिंग आहे, बेडची उंची बरोबर 1 फुटावर आहे माझी, बेडमध्ये जो पाण्याचा बॅलन्स खेळणार आहे तो प्रॉपर आहे, पाण्याचा डिस्चार्ज मला माहिती आहे किती टक्के आहे, रोपं मला माहिती आहेत की बाबा कुठल्या सीझनला कुठली रोपं घ्यायची आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी टोमॅटोचा अभ्यास केलेला आहे, टोमॅटोवर येणारे रोग मला माहिती आहेत, टोमॅटोवर येणारे कीड मला माहिती आहेत, टोमॅटोवर येणारा व्हायरस मला माहिती आहे, टोमॅटोसाठी किती पाणी द्यायला लागतं हे मला माहिती आहे, टोमॅटोचे सेटिंगच्या वेळेला काय करावं लागतं हे मला माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे STP सेटअप आहे, मी पाठीवर पंप घेत नाही, मी 1 तासामध्ये औषध संपवतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत बाबा तुम्ही जर का ह्यामध्ये डेव्हलपमेंट केला तर कधीच तुम्ही टोमॅटोमध्ये तोट्यात जाणार नाही, ही लई महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीवर स्पेशली आपला अभ्यास झाला पाहिजे की बाबा भले ठीक आहे
कारण का शेती हा व्यवसाय आहे आपल्याला. 100% मला मान्य आहे की इन्व्हेस्टमेंटचा विषय येतो मोठा. कारण का आज टोमॅटो पीक लावायचं म्हटलं तर 10,000 रोपाला लागतात बऱ्यापैकी, मल्चिंगला 15,000 रुपये बऱ्यापैकी, बेसल डोसची आपल्याला काही गरज नसते. पण पुढं कंटिन्यू खतं, एक 30-40 हजार रुपयाची खतं ड्रिपनं सोडावी लागतात आपल्याला. पुढं हार्वेस्टिंगला लेबर जास्त लागतात, बांधणी करायला लेबर जास्त लागतात. ह्यामध्ये भरीसभर तारकाठीचा नवीन सेटअप म्हटला तर बऱ्यापैकी 40,000 रुपये आज तारकाठीच्या नवीन सेटअपला जातात आपल्याला. ह्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो, पण हे फिक्स ॲसेटमध्ये येणार आहेत आणि हळूहळू हे बदलत हे फिक्स ॲसेट्स आपले वाढत जाऊन ह्यात आपल्याला सुधारणा करायची आहे. आणि जेवढं ह्या गोष्टी करू आपण, तर जॅकपॉट हा शब्द का मी घेतलेला आहे बाबा, आणि जॅकपॉटबद्दल का बोलतो शेतकरी मित्रांनो, तर अशा बऱ्याच वेळेला मी बघितले शेतकरी आणि बरेच प्लॉट पण बघितलेत की बाबा रेट 140 रुपये 150 रुपये रेट आहे, 100 रुपये रेट किलो टोमॅटोला आहे, पण माझ्या शेतातनं माल निघत नाही आहे. आणि ही विन विन सिच्युएशन ज्या वेळेला होते त्याच वेळेला रेट जास्त असतो. मग भले मार्केटला रेट भरपूर आहे, 100 रुपये आहे, पण माझ्या शेतात माल किती निघाला आहे, सगळा मिळून 10 टन 15 टन. मग काय पैसे मिळवलो आपण? पैसे काहीच मिळवलो नाही आपण. तर पैसे मिळवायचे असतील, 20-25 लाख रुपये मिळवायचे असतील, तर प्रत्येक सीझनला प्रत्येक वेळेस आपला माल आला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या हातात. आता थोडं त्याच्या मागं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो की आता मी हे तसं इन्व्हेस्टमेंटची गोष्ट सांगितली. बऱ्यापैकी 1 एकर प्लॉट करायला 1 लाख रुपये आपल्याला खर्च येतो. योग्य वेळेला योग्य मॅनेजमेंट, प्रॉपर बांधणी, प्रॉपर स्टेकिंग, सगळ्या गोष्टी जर का आपल्या असल्या तर 1 लाख रुपये खर्चामध्ये शेतकरी मित्रांनो मिनिमम 30 ते 35 टन तर मिनिमम सांगालो आहे मी तुम्हाला. एवढं उत्पादन यायला पाहिजे. 100 टन उत्पादन काढणारे लोकंसुद्धा आपण बघितलेले आहेत. तर तुमचा ॲव्हरेज 40-50 टन हे टोमॅटोचं उत्पादन आहे. तर 40-50 टन आपलं उत्पादन जर का निघत असलं आणि लाख रुपये सुरुवातीचा खर्च आणि नंतरचा एक 50,000 खर्च काढणी वगैरे इकडं, किंवा 2 लाख जरी खर्च पकडला आपण आणि मिळणारा भाव 5 रुपये जरी लागला तर 5×20 म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च झाला तर 2 लाख रुपये तर मिनिमम आपल्या हातामध्ये येणार आहेत आणि 50,000 रुपये नेट प्रॉफिट आपल्याला राहणार आहे. पण हिथं गोष्ट येते की बाबा मग एवढं करून 50,000 रुपये मिळवायची काय? बऱ्याच शेतकऱ्यांची ही गोष्ट खूप निगेटिव्ह थिंकिंग असते. पण शेतकरी मित्रांनो तेच जर का रेट आपल्या हातात नाही आहेत, त्याला आपण दुसरं काय करायचं आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की अशी सिच्युएशन आल्यावर काय करायचं आहे. पण समजा जर का अशी सिच्युएशन असली तर असं होणार आहे. पण ह्याच वेळेला कदाचित आपण असे पण बघितले आहेत की बाबा ह्या 8 दिवसात रेट नव्हता, प्लॉट सगळा संपलेला आहे आणि बरोबर 8 दिवसानंतर रेट वाढल्यात खूप सारे. मग त्यावेळेला मिळणारा रेट आणि त्यावेळेला माल नसला तर मग काय उपयोग होत नाही. आणि हेच अपोजमध्ये जर का 40 टन उत्पादन निघालं आपलं आणि 100 रुपयाचा भाव लागला आहे तर 40 लाख रुपये आपले पैसे होणार आहेत. तर ह्या गोष्टीसुद्धा कॅल्क्युलेशनमध्ये आपण घेतल्या पाहिजेत की बाबा आपल्याकडं माल पाहिजे आणि माल पिकवायची प्रॅक्टिस आपल्याकडे चांगली पाहिजे आणि ह्याचा डीप अभ्यास पाहिजे आपल्याला. तर पहिलं आहे की बाबा तुम्हाला जॅकपॉट ह्याच वेळेला लागणार आहे आणि अशा वेळेला जॅकपॉट खरोखर जॅकपॉट होणार आहे की शेतामध्ये माल आपण उत्पादित करण्यासाठी. तर ह्याच्या जुने व्हिडिओ तर आहेत पण नवीन व्हिडिओ मी कंटिन्यू देतच राहीन. खास करून उन्हाळी टोमॅटो असू दे, हिवाळी टोमॅटो तर आता निम्मा संपत आलेला आहे, पण उन्हाळी टोमॅटोवर आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जे टोमॅटो केलं जातं तर ह्याच्यावर आपण खूप चांगले व्हिडिओ देणार आहे. आता हळूहळू पुढच्या मुद्द्याकडे जातो मी. तर शेतकरी मित्रांनो हे झालं की बाबा स्वतः पहिला डेव्हलपमेंट केली पाहिजे, स्वतः बारकावे शिकले पाहिजेत, स्वतः डीप अभ्यास केला पाहिजे कंटिन्यू आणि स्वतः त्याला झोकून दिलं पाहिजे. मग 100% आपण यामध्ये यशस्वी होणार आहे, जॅकपॉट लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा की लावायचं कधी आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये किती प्रमाणात होतं. ह्या वर्षीचा विषय वेगळा आहे. ह्या वर्षी बऱ्याच ठिकाणी पाणी नाही आहे, बऱ्याच ठिकाणी पाणी नाही. ह्याचा अर्थ लागवडी वाढतील पण किंवा लागवडी कमी पण होतील. ह्याचा अंदाज अजून तर कोणाला लागलेला नाही आणि लागणार पण नाही आहे. पण ओव्हरऑल बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा बाहेर असू दे तर बऱ्याच ठिकाणी टोमॅटोची मागणी येते आणि आपला असा समज आहे की बाबा कोलारला टोमॅटो वाढला तर आपल्याकडं रेट पडणार, नारायणगावला टोमॅटो वाढला तर रेट पडणार, संगमनेरचा टोमॅटो आला की रेट पडणार. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आहेत. पण टोमॅटोचे हे बेल्ट तयार झाले आहे शेतकरी मित्रांनो. इथले शेतकरी एक शेतकऱ्याचं बघून बरेच शेतकरी लावले जातात आणि खूप चांगलं तिथं टोमॅटो होतं, तसं मार्केट होतात, व्यापारी होतात आणि कंटिन्यू उलाढाल चालू राहते. तर ह्याचा काय संबंध आहे का? तर हो शेतकरी मित्रांनो हे तर लावलं जाणार आहे, पण ह्याचं कुठं कॅल्क्युलेशन नाही आहे की बाबा नारायणगावला किती लागणी झालेल्या आहेत किंवा कोलारला किती लागणी झालेल्या आहेत किंवा बाहेर किती लागणी आहेत. एव्हन ना छत्तीसगड असू दे, रायचूर असू दे, ह्या ठिकाणी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी होतात. पण ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे नाही आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की बाबा टोमॅटोची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये कंटिन्यू असते. तर त्यामध्ये रोटेशन फिरवणं हे खूप गरजेचं असतं. आता मुद्दा की बाबा कधी लावलं पाहिजे. टोमॅटो हे वर्षभर लावण्यासारखं पीक आहे, वर्षभर टोमॅटो लावलं जातात रोटेशनमध्ये. पण त्या सिच्युएशनला त्या क्लायमेटला येणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायट्या ह्या वेगवेगळ्या आहेत आणि हल्ली फक्त आपल्याला थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तुटाचा प्रादुर्भाव हळूहळू सगळ्याच क्लायमेटला दिसत आहे किंवा तुटाचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. तर तुटावर स्पेशली काम केलं पाहिजे, त्याच्यामुळे आपलं नुकसान जास्त व्हायला अलीकडं टोमॅटोमध्ये. तर ह्या गोष्टीवर एक काम करायचं. तर कधी लावलं पाहिजे? लावायचे हे तर पिरियड खूप वेगवेगळे आहेत की बाबा असू दे तुमचं हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, तिन्ही ऋतूमध्ये लावू शकतो आपण. पण जास्तीत जास्त बाबा
तसं बघायला गेलं की मार्केट सिच्युएशननुसार की हा जो पिरियड असतो किंवा बाबा जानेवारी फेब्रुवारीपासून मेच्या दरम्यान लावलेले टोमॅटो जास्तीत करून 1 एप्रिल आमच्या भागामध्ये 1 एप्रिलला टोमॅटोच्या खूप मोठ्या प्रमाणात लागवडी होतात आणि बऱ्याच ठिकाणामध्ये जिथं मोठा पाऊस होतो, जिथं पाण्याचं खूप मोठा प्रॉब्लेम असतं, तर त्या भागातले सगळे शेतकरी त्या भागामध्ये इकडचा माल सगळा खूप जातो. बेसिकली पाकिस्तानला जाणारा असू दे, अहमदाबादला जाणारा माल असू दे, हे अहमदाबादच्या गाड्याने हे मार्केट बऱ्यापैकी आमच्या इथनं जून जुलै ह्या महिन्यामध्ये चालू होतात. तर जूनला आपला माल चालू व्हायला पाहिजे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं महत्त्वाचं की बाबा टोमॅटोचा जॅकपॉटमध्ये आपल्याला अडचण येते की बाबा अंदाज येत नाही लागवडीचा. तर ह्याचं कारण असं आहे की टोमॅटो बऱ्यापैकी जास्तीत जास्त ज्या चांगल्या व्हरायटी आहेत चांगल्या कंपन्याच्या, तर ह्या व्हरायट्या 90 दिवसांना चालू होणार आहेत, म्हणजे 3 महिन्यानंतर चालू होणार आहेत. बऱ्यापैकी जास्तीत जास्त 75 दिवस तर मिनिमम आहेत चालू व्हायला लागणारा पिरियड. तर 75 दिवसांना ज्या वेळेला पीक चालू होतं, तर ह्या 75 दिवस म्हणजे आपण लावलो आहे आणि आपला माल चालू होणार आहे, तर या 75 दिवसामध्ये किती लोक लावणी केलेले असतात आणि हे किती कॉम्पिटिशनला येणार असतात ह्याचं गणित आपल्याला लागत नाही. त्यामुळं तिथं एक आपलं चुकतं. पण कंटिन्यू आपण प्लॉट करत राहिलो तर कुठं ना कुठं आपल्याला ती संधी मिळून जाते. वर्षभरामध्ये रोटेशनमध्ये जेवढं असू आपण तेवढं आपल्याला खूप चांगलं इफेक्ट मिळतो त्याचा. दुसरं शेतकरी मित्रांनो की बाबा असे रेट जास्त का मिळतात. आता हे तुम्हाला सांगितलं की बाबा सीझन वाईज आता ह्या वर्षी पाणी कमी आहे. बऱ्यापैकी जे शेतकरी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून ह्या सलग बाबा तुमचं 2 एकर आहे तर ह्या महिन्यात 1 एकर लावा, पुढच्या महिन्यात 1 एकर लावा, असं कंटिन्यू जे काही प्लॉट करेल तर कुठं ना कुठं आपल्याला एक संधी चांगली मिळून जाईल. की बाबा 7 महिने 8 महिन्यामध्ये आपला टोमॅटोचा माल कंटिन्यू येत असला आणि ह्या 8 महिन्यामध्ये कुठं ना कुठं दर असला तरी खूप चांगला आपल्याला प्रॉफिट करून जातं. तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो की बाबा एक गोष्ट अशी आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे की जून, जुलै, ऑगस्ट ह्यामध्ये का रेट वाढले. तर ह्याचं कारण आहे की शेतकरी मित्रांनो एकतर उन्हाचा स्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणात, उन्हाळी प्लॉट आणणं खूप आहे, म्हणजे फ्लॉवर ड्रॉपिंग, फ्लॉवर सेटिंग होत नाही आहेत, स्ट्रेसमध्ये राहतात झाडं. तर ह्या एक प्रॉब्लेम मोठा आहे. दुसरा वादळ, वाळं, गारपीट, पाऊस, करपा हे एक मोठी गोष्ट आहेत आणि पावसाळ्यामध्ये तर बेसिकली खूप मोठा करप्याचा प्रादुर्भाव होतो. तर ह्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांचं उत्पादन कमी येतं. त्यामुळं कदाचित टोमॅटोला खूप मोठा भाव जंप केल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची बाजू आहे, त्यामध्ये आपल्याला हे करायचं. दुसरी गोष्ट की ह्याचं रोटेशन फिरवत राहिलो आपण. फक्त एक सिच्युएशन अशी असते की बाबा गणपती, दिवाळी, दसरा ह्या पिरियडमध्ये आणि येणारा वाटाण्याचा कालावधी ह्या पिरियडमध्ये थोडा रेट नकर कमी दिसतो, पण ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला कधी ना कधी असं ह्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या अभ्यासामध्ये कधी ना कधी मोठा रेट टच करून आलेला आहे. तर त्यासाठी आपण कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असणं ही खूप गरजेचं आहे आपल्याला जॅकपॉट लागण्यासाठी. तर आपण कंटिन्यू उन्हाळ्याचं तर मी आता व्हिडिओ टाकत राहीन की कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे. असं करत राहिलो तर आपल्याला नक्की जॅकपॉट लागू शकतो. आता ह्याचा दुसरा मुद्दा की बाबा खरोखर तुम्हाला चांगला जॅकपॉट करायचा असेल तर एका मार्केटवर डिपेंड न राहता बाहेरचे मार्केट शोधलं पाहिजे अनटॅप्ड एरियामध्ये. जसं की तुम्ही मुंबई सोडा, पुणे सोडा, दिल्ली, हैदराबाद सोडा, हे नव्हे ते पण अजून खूप सारे मार्केट आहेत की बाबा ज्या ठिकाणी टोमॅटोची रिक्वायरमेंट असते. जसं की अहमदाबाद तर आहेत, पण अनटॅप्ड एरियामध्ये आपण जर का मार्केट बघितलं की राजस्थान असू दे किंवा अजून काय कुठं MP, UP कुठं घुसता येते तिथं बघून बाबा की तिथं रिक्वायरमेंट काय आहेत. आणि आमचा ग्रुप तयार केला शेतकऱ्यांचा आणि आम्ही शेतकरी इथं बघून तिकडे पाठवतो. तर अशी ज्यावेळेला सिच्युएशन होते आणि दरामध्ये 5-6 रुपयाचा जरी डिफरन्स पडला तरी आपल्याला खूप चांगलं त्यामध्ये प्रॉफिट मिळून जाऊ शकतं. दुसरं महत्त्वाचं पॅरल की बाबा समजा यदा कधी 5 रुपये रेट तर मी मिनिमम सांगितला, 10 रुपये तर टोमॅटो 10 रुपयानं असलं तर कुठेही नुकसान होत नाही, आपल्याला बऱ्यापैकी परवडतं. आपण जर का 40 उत्पादन काढत असलो तर 10 रुपयाने 4 लाख रुपये आपले झाले आणि येणारा खर्च 2 लाख रुपये जरी पकडला आपण तर 2 लाख रुपये नेट प्रॉफिट आपले राहतात. पण यदा कदाचित असं काय झालं की बाबा 5 रुपये त्यापेक्षा पण रेट खाली आलेला आहे, तर त्या सिच्युएशनला शेतकरी मित्रांनो आपल्याकडं अशा टेक्नॉलॉजीकडे आपण गेलं पाहिजे की बाबा त्याचा श्वास काढून ठेवता येऊ शकतो का आपल्याला, त्याचं पल्प काढता येईल का आपल्याला, किंवा त्याचे काय बाय प्रोडक्ट तयार करता येईल का, ह्याच्यावर आपण काम केलो तर तिथेही नुकसानीत जाणार नाही आहे. आज चायनीज गाडा असू दे, भेळ गाडा असू दे, वडापावचा गाडा असू दे, इथनं पुढं की तुमचं 5 स्टार हॉटेल असू दे, मोठं हॉटेल असू दे, आणि घराघरात अलीकडं हल्ली तर मी असं बघितलं आहे की घरी लोक टोमॅटोच्या ऐवजी सॉसेस वापरालेत. तर हा एक आपला युनिक ह्या गोष्टीवर काय काम करता येते का, तर नक्की आपल्याला जॅकपॉट लागू शकतो. जर का समजा आपण 1 किलो 5 रुपये किलोनं देण्यापेक्षा त्याचा आपण श्वास काढला, प्युरी काढला आणि त्याचं बाय प्रोडक्ट जर का आपण तयार केलो मार्केटमध्ये तर त्याच्यापासून आपल्याला खरोखर चांगलं प्रॉफिट येऊ शकतं. त्यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं संधी अवेलेबल राहू शकतं. तर ह्या गोष्टीवर एक अभ्यास करायचा आहे. आणि असे बरेच मी शेतकरी पण बघितले आहेत माझ्या कर्नाटक भागामध्ये, बरेच चांगले प्रोफेशनल शेतकरी आहेत. तर ते ह्या प्रॅक्टिस करत आहेत अलीकडे की बाबा रेट नाही, मला काही टेन्शन नाही आहे.
बाबा रेट ज्या दिवशी पडेल त्या दिवशी मी ह्या बाकीच्या गोष्टी माझ्या हातावर बाहेर काढतो, मी माझा ट्रक स्वतःचा लोड करतो, प्युरी काढून ठेवतो आणि त्याचे बाय प्रोडक्ट करून माझं मी सेल आउट करतो. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे भांडवल पाहिजे, पेशन्स पाहिजेत. टोमॅटो हा पेशन्सचा धंदा आहे आपला. ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीचा पेशन्स जेवढा असेल आपल्याकडं तेवढं आपल्याला प्रॉफिट करून देणार आहे. मुद्दा की बाबा टायटल मी लिहिलं की बाबा जॅकपॉट. तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटोसारखंच पीक की बाबा जे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देऊ शकतं. 2-3 एकर ज्या वेळेला आपलं रोटेशनमध्ये टोमॅटो असेल, यदा कदाचित मी म्हणतो की बाबा 2 एकर टोमॅटो आहे माझं, 3 एकर टोमॅटो आहे आणि 3 एकरमध्ये मी 100 टन उत्पादन धरतो शेतकरी मित्रांनो. फक्त ज्या वेळेला मला 3 एकरमध्ये 100 टन उत्पादन लागेल आणि शेतकरी मित्रांनो 100 टनाला मिळणारा भाव हा 5 रुपयानं जरी लागला तरी शेतकरी मित्रांनो किती पैसे होतात हे आपणच कॅल्क्युलेशन करा. सॉरी, 50 रुपयानं भाव लागला तर किती पैसे होणार आहेत हे आपण हे करू शेतकरी मित्रांनो. तर नक्की फायदा होऊ शकतो, खूप सारा फायदा होऊ शकतो. 50-50 लाख रुपये, 1-1 कोटी रुपये लोकांचे झालेले बघितले आहेत आपण शेतकरी मित्रांनो. तर ह्या गोष्टीकडे जायचं आहे आपल्याला. जॅकपॉट तर लागणार, देव द्यायला बसलेला आहे. कधी ना कधी पेशन्समध्ये संधी येणार, कुठं ना कुठं संधी मिळणार. पण ह्यासाठी आधी आपण पर एकर मिनिमम 50 टन उत्पादन कसं काढू मी, आणि हे सोप्या पद्धतीनं, कारण का आज 2023मध्ये आपल्याला लेबर नाही आहे, त्याच्यावर काय सोल्युशन काढू आपण, स्मार्ट वर्क करू. असं आता अलीकडं हल्ली मी बघत आहे की बाबा 2 सऱ्या जवळ केल्या जातात आणि परत 2 सरीसाठी वाट, ट्रॅक्टर त्याला वाट केली जाते आणि परत 2 सऱ्या केल्या जातात. म्हणजे 4 सऱ्या मध्ये वाट, परत 4 सऱ्या. तर अशा पद्धतीनं स्प्रे मारायला पण सोपं जातं आणि मिळणारा माल त्या म्हणजे येणारा माल टोमॅटोमध्ये डंप करून बाहेर काढायला पण सोपं जातं. तर ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे आपल्याला जायचं आहे. जेवढं ॲडव्हान्स करता येईल तेवढं जायचं आहे. आता उन्हाळ्यामध्ये जसे मी सिमलाचे बरेच व्हिडिओ टाकले आहेत की बाबा थोडं सनरूफ टाकून, वर प्रोटेक्शन टाकून उत्पादन घेतोय आपण की झाड स्ट्रेसमध्ये जाऊ नये ह्यासाठी. तर ह्याच्यावर काम केलं पाहिजे आपण नक्की. जर का उन्हाळ्यामध्ये रेट चांगला लागला आणि त्यावेळेला माल कमी असला तर आपला तोटा होणार आहे. पण ह्यामध्ये जर का माल चांगला निघाला, आपल्याला 100 टन उत्पादन निघालं, 100 टन तर शक्य नाही आहे, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण 50 टन उत्पादन निघालं एकरी आणि मिळणारा भाव हा 20 रुपयाने जरी लागला तर 5 दुनी 10 लाख रुपये आपल्या शेतकरी मित्रांनो होणार आहेत. तर हे चांगलं आहे. सेमी वेलवर्गीय व्हरायटी आहे. माल प्रचंड देतो एकरी. तुम्ही जे 8,000 रुपयाची प्रॅक्टिस करता त्याच्याऐवजी 12,000 रुपयाची प्रॅक्टिस करा. तारकाठी मजबूत करा. खूप चांगले त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि कुठं ना कुठं एक संधी आपल्याला मिळू शकते. ह्यावर काम करणं खूप गरजेचं आहे कंटिन्यू. हा भले 2 वर्ष राहील, 3 वर्ष जाईल, कुठं ना कुठं रेट पडतील. पण एक वेळ अशी येईल की बाबा खरोखर खूप चांगलं, कारण का ह्यामध्ये न पेशन्स ठेवणारे लोक निघून जातील आणि पेशन्सवाल्या लोकांना कुठं ना कुठं रेट लागू शकतं. तर नक्की जॅकपॉटसारखं हे पीक आहे, याच्यावर आपण काम केलं पाहिजे. तर मला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून काही टोमॅटोच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओ लागणार असतील किंवा मी कुठले व्हिडिओ केले पाहिजेत. कारण का कसं असतं, मी जनरल प्रॅक्टिसचे करत असतो, बऱ्याच टेक्निकल गोष्टी सांगत असतो. पण हे नव्हे ते तुम्हाला बाबा गरज असली तर त्या गोष्टीसुद्धा मी वेळ काढून नक्की व्हिडिओ बनवेन. आणि आपण असंच चांगलं चांगलं आपल्या शेतकऱ्यांना कसं उत्पादन करून देता येईल, कसं प्रॉफिट काढता येईल ह्याबद्दल बोलत राहू, करत राहू. व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा, जेणेकरून माझा प्रोत्साहन वाढेल. तुम्ही कमेंट केला, लाईक केला, मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवला तर मला नक्कीच आनंद होईल. अजून व्हिडिओ करायला मला प्रोत्साहन मिळेल आणि आपण असं चांगलं चांगलं काम करूया. तर शेतकरी मित्रांनो, असं फक्त मोटिवेट करायचा माझा उद्देश आहे की बाबा जेणेकरून आपला शेतकरी जास्तीत जास्त कसं प्रॉफिटमध्ये जाईल, कसं लाखो रुपये कमवतील ह्यावर आपला भर आहे. तर तुम्हीही त्याचा प्रयत्न करा. नक्की आपल्याला चांगले पैसे होतील, नक्की आपण चांगलं काम करूया. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे.